नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणसाल निकिता कुठं आलेली आहे, काय काही खबर नाही, काहीच नाही, कारण आपले व्हिडिओ काढणं झाले नाही. तर बघा, मी आलेली माझ्या मावशीच्या घरी. कशासाठी तर ते तुम्हाला सांगते. तर माझ्या मावशीने बांधलेलं आहे बघा नवीन घर, आणि त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती पूजा होती, म्हणजे गृहप्रवेश. तर त्यानिमित्त आम्ही आलेलो होतो बघा, 2 दिवस झाले. तर तुम्हाला आता समोर दाखवणारच मी त्यांची कशी पूजा केली, काय काय केलं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इकडे बघा किती छान अशी पूजा मांडलेली होती. तर इकडे छान असं देवीचं बघा मुकुट लावून आहे ना, तर छान अशी त्यांची प्रतिमा तयार केलेली होती तिथे. आणि पूजा तर एवढी छान मांडलेली होती ना खूप. आणि सकाळी सकाळीच पूजा झालेली होती बघा, 7:30 वाजता झाली. 7:30 वाजेपर्यंत झालेली होती पूजा, कारण त्यांनी आदल्या दिवशीच पूर्ण मांडणी वगैरे करून ठेवलेली होती. आणि हे बघा, हा फोटो आहे ना, तर माझ्या मावशीने स्पेशल बनवून घेतलेला आहे तो तुळजाभवानी मातेचा. तर किती छान आहे तो बघा. आणि हा त्यांचा पूर्ण मोठा हॉल आहे, मला दाखवते मी. ह्या ज्या छोट्या मुलीला घेऊन उभ्या आहे ना, तर त्या माझ्या मोठ्या मामी आहे, आणि ती माझ्या मोठ्या भावाची मुलगी बघा. तर त्या आहे ना, तर शेजारच्या मावशीला आणि त्यांना आहे ना, तर घर दाखवतं त्या. तर तुम्हाला सांगते बघा, माझ्या माहेरी कोण कोण राहतं ते. तर माझे माहेरी माझी मम्मी ते तर राहताच, पण माझे मामा पण वखारीलाच राहतात, आणि माझी मावशी पण वखारीलाच बघा. तर माझ्या मामाच्या मुलीला आहे ना, तर गावातल्या गावातच दिलेलं आत्याच्या घरी. घराची पूजा झाली होती ना, तर त्यानंतर त्यांनी तिथे घरभरणीचा कार्यक्रम तर होताच, पण त्यांनी ना त्याच्यामध्ये 1.25 घंट्याचा गोंधळ पण ठेवलेला होता. तर तोच गोंधळासाठी ना, तर आम्ही इथे मार्गावरती ना नैवेद्य वगैरे घेऊन आलो होतो. तर तिथे झाली होती बघा आरती. आणि ऊन बघा, एवढं ऊन होतं ना खूप, पाय पण एवढे पोळत होते ना, त्याच्यासाठी त्यांनी ना अशी पूर्ण मोठी चटई आथरलेली होती तिथे. त्याचा नैवेद्य वगैरे ठेवून आरती वगैरे म्हणून आहे ना, घरी लगेच पूजा वगैरे मांडलेली होती बघा गुरुजींनी त्यांनी. आता तिथे लगेच परत पूर्ण पूजा वगैरे होणार आहे. भाव केला गोंधळा यावा, अरे भाव केला रे गोंधळा यावा, अरे दया जो टिंगा गोंधळा यावा, अरे दही जो झाले रे गोंधळा यावा. इकडे हा कार्यक्रम चालू झाला होता, तर तिकडे बघा आचार्यांचा स्वयंपाक चालू होता. तर स्वयंपाकामध्ये आज काय तुम्हाला सांगते मी. आज आहे तळेल बट्ट्या, वरण, आंब्याच्या कैऱ्या, लोणचं, परत कांदा, काकडी एवढं, आणि गोड शिरा होता बघा. तर हे सगळे ना, तर मी बघितलेलं आहे, कारण आत्ताच मध्ये ना नैवेद्य वगैरे ठेवला ना, तेव्हाच म्हणजे मी बघितलेलं आहे. आम्ही अजून काही जेवलेलं वगैरे नाही आहे. अजून जेवायचा कार्यक्रम म्हणजे टाईम आहे अजून त्याला. सिया नवीन ड्रेस घातला होता, नवीन ड्रेस घातला हां, बघ इकडं मी फोटो काढते. स्माइल. तर चला आता तुम्हाला दाखवते मावशीचं छोटूसं मस्त असं किचन. तर बघा, अजून सामान वगैरे शिफ्ट करायचं बाकी त्यांचं. जेवढं होईल तेवढं त्यांनी एका दिवसात लावलेलं आहे बघा. अजून बाहेर पण भरपूर सामान आहे. तर हा किचन वाटा, वरती बघा किती छान असे डबे लावलेले त्यांनी. अजून पूर्ण पसार बाकी, पण जो असा वरती होता ना, तर ते घेऊन आलेले. तर त्याच किचनमधून हा एक दरवाजा आहे. तर ही बघा एक बेडरूम आहे, मोठ्या भावाची बेडरूम आहे बघा ही. आणि त्याच्यासमोरच एक हा मस्त असा हॉल आहे. ही एक रूम आहे बघा. आणि याच्या पलीकडून पण आहे ना, तर 2 रूम आहे, पण तिथे ना तर पाहुणे बसलेले, तर ते नाही दाखवू शकत. आणि आत्ताच पाहुणे आलेले त्यामुळे. आणि ही बघा, ही माझ्या मामाची मुलगी. आणि इकडे शिवची मावशी बघा कशी लिहिती आहे, म्हणजे कोणी काय आणलं काय नाही, साड्या वगैरे. आणि हा जो तुम्हाला मोठा बोट दिसतोय ना, तर याच्यामध्ये ना तर घ्यायच्या साड्या आहे. त्यानंतर आम्ही तो जेवण वगैरे करून घेतलं आणि गावात आलो, म्हणजे माझ्या मम्मीच्या तिथे. तर शिव बघा तिच्या मामाला बघितलं त्याच्या गाडीवर जाऊन बसली. आणि बघा ना कशी बसली तिथं. आणि तिच्या जे डोक्यावर बात टाकलेला ना, तर ते पूर्ण पाण्याने ओलं करून टाकलेलं आहे बघा ते. तरी पण ती बघा बिलकुल हालत नाही. बाकीच्या गाडीवर नाही असं खुर्चीवर बसायला. खूप छान बांधलं बघा मावशीने घर, आणि त्यांच्या घराची पूजा पण खूप छान झाली. तर बघा, ड्रेस वगैरे चेंज करून घेतलेला आहे. आणि शिवच्या मामाने एवढं छान गिफ्ट आणलेलं आहे तिला. आता तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते, तर समोर व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, शिवच्या मामाने आत्ताच आहे ना पार्सल आणलेलं आहे. कशावर फ्लिपकार्टहून ऑर्डर केलं होतं. तर आपल्या गावात काही येत नाही ते, तर त्या जालन्याला गेले होते बघा तो. तर तिथून आणलेलं आहे. तुम्हाला समोर दाखवते पूर्ण पॅक करून बघा, त्याला लावायसाठी. दे शिव तुला शिवचं घर.
शिवचं घर, शिवचं छोटंसं घर, ते काही शास्त्राची दाखव. आता कसं करायचं समजा. आता थोडा. अरे वा, अरे शिवचं छोटंसं घर. कसं लावायचं याला आता? आधी जोडाच्या नळ्या नाही जोडायचं. थांब पिल्लू तू थांब. तुला घ्यायचंय? तीन याचे झाले तिथे. तुला पण घेईल डबल. मोडून नाही तुम्हाला तीन 2 नळायचंच आहे का ते? 2 नळायचं आहे बरोबर आहे का तू? सिंपल एवढं ते हाड वाटत. झालं 2च, एकच नाही लावली तर तो इथं 2 लावला ना. इथं हे असं आता. हे असं असं. हां जर मोठा सहा नळे चालेल का? हे पाय असं ध्यानात ठेवायचं वाकाचं. चार जायला ते का त्याला खाली, त्याला खाली ठेवा. तिकडून एक मोठी गाडी लावून दिली आता वर. एवढा आकाराचा घे. आता ही इथं वाटे असायला ती एक साईज तिथं न्यायची आखी. हे बघ इकडं. इकडे 2च हिरवे येते ना. बरोबर. हा ना मग. माझा तिथे आणि हे ते 2 हाती हिरवे निपुण एक आणि टिपून या. काय बरोबर आहे का? नाही ना, हे तोंडवर आलं पाहिजे त्याचं असं. इकडे मग आपल्याकडे तोंडवर आलं पाहिजे. आता हा, आलं इकडे का? नाही ना. हा आलं आता. नाही असं असं आहे ना रे, हे इकडे आहे ना. वाघ कोणत्या साईडला माहिती? इकडले नाही असतं ते बरोबर लावून असतं ते. हे पाय बरोबर लावलं मग. हा, आता बरोबर झालं. अरे असं घराचं पण आकार आहे त्याला. मग आता चौकरी फक्त असं ते. पण नाही ते शिवचं काय खेळ चालले पा तिकडे. एक तोंड टाकलं तिने एक मधातला छोटूस इकडे बघ, शिवचं शेवटी. घर. याला अजून ते दोन दे. ते बी चौकणी. आणि मध्ये पण गेला असं शियर साडी. पण झाला. हा वा. शिव थांब. शिवने घर ओढलं. शिवने घर तुला बस आता फक्त. तुला ठेवायला पाहिजे. पॅक करा दे. पॅक पण होतं वाटतं नाही हे पाय. पॅक पण होतं. सगळं पॅक करा बघितलं ठेवलं पाहिजे फक्त. आता शिवच्या घरावर काय टाकणं चाललं? शर्ट टाकणं चाललं. पाया पॅक केला शिवचा. काय ना वरून टाकायचं राहतं. याला हे बेल्ट कशाचं आहे? थांब खालून ना, चौकन घे बरोबर. खाली चौकन धरलं तू ते. थांब बरोबर धरलं नाही काय. ते नाही धरलं बा, खालचं धरे. खालचं की खाली. हे रब्बर आहे का ते? हा. ते रब्बल आतून हे झालं पाहिजे. कर खाली. जा त्याच्यात. आता नाही. खालून त्याला अटकून दे. बुडात. हा गेलं एकूण जा एकूण. ती ओढीचीच काय कोणाला शिवचं घर. काय करते काय मिळत त्याच्यात. हा. हे ना याला पूर्ण याला असं ना आतून एक पाहिजे. फोल्ड करा. आतून येते. तुला असं ओपन करून द्यायचं आणि तुला तुला घरात जाऊन बसत जायची तिथं खेळायला. जा आता जा त्याच्यात जा. ते खेळणे टाकायला लागेल ना तिच्या खेळणे आता घरी आहे. हॅलो पिल्लू येते जा त्याच्यात जाईल. मामा गेला. तिला कसं लागेल त्याच्यामध्ये.
जाय शिव जाय मामाकडे जाय. जाय मामाकडे. बसून दाखव त्याच्यात. शिव ते शिवचा मामा त्याच्यात नाही, त्याच्यात तिचा फोटो असा खाल्ला फोटो घे. शिव अरे ना असं ती अशीच काढून घेते काय करून. नाही निघत नाही ते. छान आहे पिल्लू. ए बाई तुला आवडलं मध्ये किती हसा लागली. चला तुझ्या घरापासून तुझा फोटो चल तुझा फोटो काढ जाय घराजवळ आता. चला हिचा फोटो काढा एक शिवचं घर. इकडे बाई इकडे बाई. शिव शिव हाय शिव. उभा देते का उभा दे टाटा. जा बाई घरात आपल्या घरात जा जायचं जाय आपल्या घरी बाई जाय पिल्लू. जा बाई तुझं आता ते कोणाचं आहे? जोखून पाहते इकडे बोलायला दिला शिव बस तिने येतील बस जा बाई ती वाटी दे त्याच्यामध्ये वाटी टाक. जाती द्या जाताना फिरल्यावर काय लहान टाकणं त्याची वाटी गाडी टाकणार पाठी पडली ती मागा झाला आता परटाचं ना कुठे गेली तू कुठे गेली कसं असू येत. अशी चटाई द्यायची टाकून त्याच्यात द्यायची भांडे. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला शिवचं नवीन घर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.